विषय खूप चिल्लर आणि छोटा आहे, पण स्वच्छतेसारखं पूर्ण शहराशी निगडीत आहे आणि जवळपास प्रत्येक नगरसेवक याच्याशी त्रासला असेल. मी स्वास्थ्य अधिकारी, काय अधिकाऱ्यांचं पद काय, पशुपालन अधिकारी बोंद्रे साहेब यांचा कॉन्फिडन्स पाहून सगळ्यात पहिले यांचं अभिनंदन करतो. त्यांचा कॉन्फिडन्स, यांचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये आला असेल, नगरसेवक बोलत असताना असे करत होते ते, यांचं अभिनंदन करतो. फार चांगली त्यांनी प्रतिक्रिया दिली. आपण किती वेळा रात्री शहरात फिरले बोंद्रे साहेब मागील 6 महिन्यात? सर, बहुतांश ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी मटन मार्केट्स आहेत, फिश मार्केट आहेत आणि ज्या ठिकाणी गार्बेजचा सगळ्यात मोठा इश्यू आहे त्या ठिकाणी डॉगचा सगळ्यात मोठा त्रास असतो. त्याच्यानंतर नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, स्पेसिफिक उत्तर हो, द्या. specific त्याचं आणखीन 1 तास जाईल. नाही, भाषण तुम्ही नका देऊ, आम्ही देऊ. माझा प्रश्न आहे, तुम्ही मागील 6 महिन्यात, प्रश्न ऐकून घ्या, मागील 6 महिन्यात अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांसाठी तक्रारी आल्यानंतर रात्री किती वेळा कुठे कुठे फिरले? दस्तूरनगर चौकामध्ये आपले कारवाया झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी कारवाया झालेल्या आहेत. त्याच्यानंतर रहाटगाव चौक जो आहे, रहाटगावच्या या ठिकाणी पण, आणि सन्माननीय नगरसेवकांपैकी बहुतेकांना अनुभव आलेला असेल की आमच्या मार्फत ज्यावेळेस आमच्याकडे तक्रारी येतात तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या तक्रारीचं रिझॉल्व्ह पण करतो. तर बहुतेक तुम्ही पर्टिक्युलर तुम्ही किती वेळा या शहरात रात्री फिरलो? आम्ही रात्री फिरणारे लोक आहोत. तुम्ही रात्री किती वेळा फिरले या शहरात? तक्रारी स्पेसिफिक प्रश्न आहे, स्पेसिफिक उत्तर द्या ना. स्पेसिफिक बघा, मी तुमच्या 68 देणार नाही. तुम्ही ज्यांना मूर्ख बनवा सुप्रीम कोर्टाच्या नावावर, शहराची समस्या आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. फक्त सुप्रीम कोर्टाचा एक नियम दाखवून वारंवार हा विषय ह्या सभेत 5 वर्षापासून येत आहे. 5 वर्षापासून या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही सुप्रीम कोर्टाचा एक नियम लागू करून दिला. जर सुप्रीम कोर्टाचा हा नियम असेल तर लोकांना कुत्रे चावत राहील का या शहरात? माननीय सभापती, तुम्ही किती वेळा फिरले? त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा एक कागद तुम्ही लावता आणि आता तुम्ही उत्तर देताना सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या कायद्याबद्दल सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. मी तसं म्हटलेलंच नाही भाऊ. मी हे म्हणत आहे, आणि मला सांगा, आपण नसबंदी करायसाठी किती खर्च? सन्माननीय नसबंदी करायसाठी तुम्ही सांगितलंय, रेकॉर्डवर आहे, तुम्हाला पाठवली व्हिडिओ उद्या पाठवेल. सन्माननीय सभापती महोदय, कुत्र्यांची तुम्ही अशी मुजोरी का करता माझ्याशी? आमच्याशी मुजोरी करू नका. तुम्ही व्यवस्थित आहे का? तुम्ही व्यवस्थित बोला. हे तुम्ही तिकडे बोलत बसा, आमच्याशी अशी मुजोरी करू नका. आमचं बोलणं पूर्ण येऊ द्या. सभापती महोदय, नोंद करा तुम्ही. हे प्रत्येकाचा तुम्ही हसी मजाकात घेऊन राहिले. तुमचा चेहरा बघा. डॉक्टर थोडं ऐक. नाही, हे काय नसबंदीसाठी किती पैसे खर्च झाले कुत्र्यांच्या? सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभापती महोदय, आपण जो प्रश्न विचारलेला आहे की रात्रीच्या वेळेस आम्ही कुठल्या ठिकाणी फिरतो, तर ज्या ठिकाणी तक्रारी येतात त्या ठिकाणी मला बोलवण्यात येतं, त्या ठिकाणी मी जातो. दुसरा प्रश्न आपण विचारला मला की आपण मला नसबंदीसाठी 2025 मध्ये महानगरपालिकेमध्ये आपण डीपीटीसी मध्ये जो निधी मागितला होता तो त्याची रक्कम 33 लक्ष होती आणि 2025 मध्ये आपण 33 लक्ष रुपये खर्च केलेले त्याच्यासाठी. मागील 4 वर्षात एकूण किती रुपये खर्च झाले? मागील 4 वर्षामध्ये सन्माननीय सभापती महोदय, विभागाअंतर्गत जी तरतूद होती त्याच्यापैकी 3 कोटी रुपये तरतूद विभागाने खर्च केली नाही. त्याचं कारण हे होतं की जे सेंटर एबीसी सेंटर म्हणून रेकग्नाइज झालेले असतात त्याच ठिकाणी आम्हाला एबीसी करता येतं. म्हणून आपण तुम्ही पुन्हा माझ्या स्पेसिफिक उत्तराला भाषण म्हणून उत्तर देऊन झाल्या प्रश्नाला. सर, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, त्याला स्पेसिफिक उत्तर द्या. सभापती महोदयाने तर विषयाला संपून टाकेल लवकर. मागील 4 वर्षात कुत्र्यांच्या नसबंदीकरिता एकूण किती रुपये खर्च झाले? आकडा सांगा, भाषण नको. अंदाजे अंदाजे नाही, स्पेसिफिक उत्तर द्या. स्पेसिफिक सर, अंदाजांनी. तुम्ही अधिकारी आहे, स्पेसिफिक उत्तर द्या. 4 वर्षाचा जो तुम्हाला अंदाज सांगायचा आहे तर त्यासाठी कमीत कमी नसबंदीसाठी 70 ते 80 लक्ष रुपये खर्च झालेले 4 वर्षात. येस. किती कुत्र्यांची नसबंदी झाली? अंदाजे 4 ते 5 हजार याच्यातही अंदाजे आहे. येस. त्या कुत्र्यांची नसबंदी झाली काय किंवा नसबंदी त्या ठेकेदाराने केलं काय, याच्यासाठी तुमच्याकडे स्क्रीनिंग काय? याच्यासाठी सर मी परत, आपण जो मला माहिती विचारता सर ती अतिशय तांत्रिक असल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला सांगतोय, पण त्यासाठी पूर्ण प्रोटोकॉल आहे. अॅनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2001. मी सिंपल प्रश्न विचारतो. हे स्पेसिफिक हा कुत्रा आहे, याची नसबंदी झाली काय हे तपासासाठी सुप्रीम कोर्टचे नियम आहे काय? तेच सांगतो मी सर. मला 2 मिनिटं आपण बोलू. नाही, तुम्ही भाषण देऊन राहिले तेव्हापासून तुम्ही प्रत्येकाची मजा घेऊन राहिले. तुमचा चेहरा मी व्हिडिओ घेऊन उद्या दाखवणारा शहराला. कुत्र्यांच्या नाही, इतका गंभीर विषय आहे. प्रत्येक नगरसेवक त्रासला आहे.
आम्ही रात्री फिरत असताना गाडीमध्ये असे पाया करून जातो. मतदारांनी ह्या विषयावर 1 महिन्यापर्यंत बातम्या प्रकाशित केल्या. त्याच्यावर तुमचं एकच उत्तर होतं, सुप्रीम कोर्टचा नियम आहे, सुप्रीम कोर्टचं उत्तर आहे. जर सुप्रीम कोर्टचं उत्तर असेल तर हा डिपार्टमेंट बंद करा, आणि हा डिपार्टमेंट बंद करा ना. मग सुप्रीम कोर्टने 5 वर्षापूर्वी दिले, तुमचं शेल्टर होम अजून तयार जर झालेलं सुप्रीम नाहीये. कोर्टचा नियम आहे, तुम्ही जर एवढे सुप्रीम कोर्टच्या नियम आधारावर पाळता सगळं तर काय चालायचं, झालं हा मग? डिपार्टमेंट सभापती महोदय बंद करा, यांना घरी पाठवा. मग सुप्रीम कोर्टचाच कायदा आहे, सुप्रीम कोर्ट सगळं करणार आहे. सुप्रीम कोर्टने फक्त प्राण्यांच्या अधिकारासाठी काही नियम सुचवून दिलेले आहे. आणि पहिला तुम्ही या पदावर किती वर्षापासून आहे? 2011 पासून आहे. 2011 पासून. 11ला किती कुत्रे होते गावात? सर त्यावेळेस लोकसंख्या माझ्याकडे नाही आहे कुत्र्यांची. नाही. 12ला नाही 2013ला त्याचं मी पर्सेंटेज प्रश्न विचारतो, पूर्ण भाषण नाही, नको. नाही, 13ला, नाही, नाही. 14, नाही 15. सर मला 2 मिनिटं बोलू नाही नाही तुम्ही भाषण देऊन आला तेव्हापासून नाही, ऐकून. सर, मी आज शांत बसायच्या मानसिकतेत आलो होतो. सगळ्या महिलांनी तक्रार केली होती महापौराकडे का आम्हाला बोलू द्या, पण तुम्ही त्यांची मजा घेऊन आले. नाही नाही मला स्पेसिफिक उत्तर द्या. हो तुमच्यासारखं लय पाहिले आम्ही. 17ला किती होती कुत्र्यांची लोकसंख्या? असेल तर सांगा, नाही तर नाही सांगा, भाषण नका देऊ. सर अंदाजे 17 ते 20-25 हजार 2017 मध्ये कुत्र्याची अमरावती शहरात लोकसंख्या किती होती? स्पेसिफिक प्रश्न आहे. सर ती पॉप्युलेशन ह्युमन पॉप्युलेशनच्या 2.5% असते. अहो तुम्ही पुन्हा उर्वळवीचे उत्तर देऊन आले. नाही सर, ते clinical- आपल्याकडे अमरावती शहरात कुत्रे किती आहे? आपण नसबंदीची संख्या कशी ठरवतो? मग सर, नसबंदी 2000 कुत्र्याची करायची आहे, हे कसं ठरवतो आपण? त्याचं टार्गेट आपल्याला अॅनिमल बर्थ कंट्रोल कमिटीमध्ये भेटतं. जी कमिटी आपल्याकडे एस्टॅब्लिश आहे त्याची परवानगी आयुक्तांकडून मग घेतो तुम्ही आपण. असं करा, डिपार्टमेंटमध्ये आम्हालाही नोकरी देऊन द्या. अरे आम्ही प्रश्न विचारून आलो, 2017 मध्ये अमरावती शहरात कुत्र्याची लोकसंख्या वाढली कशी? जर आपण सातत्याने हा ठेका देत आहोत, बरं सध्या अंदाजन अमरावती शहरात एकूण कुत्रे किती असेल महापालिका एरियामध्ये? 20 ते 25 हजार. किती? 20 ते 25 तुमची हजार. चुकीची माहिती आहे, नाही सर. अगदी चुकीची माहिती आहे. जव्हार गेटच्या आतमध्ये एका प्रभागात 2000 कुत्रे आहे. अमरावती शहरात किती प्रभाग आहे? मल्टिप्लिकेशन करा. तुमच्याकडे माहिती चुकीची आहे. आणि तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये फक्त कुत्रेच नव्हे, गायी बघा अमरावती शहरात, मोकाट जनावरे बघा, मोकाट प्राणी बघा, सगळे फिरतात. तुमचं डिपार्टमेंट काहीच काम करत नाही. आणि फक्त सुप्रीम कोर्ट, प्राणी संरक्षण कायदा आणि याच्या अंतर्गत तुम्ही प्रत्येकाला उत्तर देता. आणि सुप्रीम कोर्टाचे हे 2 कागद त्यांना नेहमी पाठवतात प्रत्येक नगरसेवकांना. नगरसेवकांनी साफसफाई पण स्वतः करायची, सुप्रीम कोर्टचे कायदे पण स्वतः वाचायचे. कुत्रे मेले तर त्याच्या सुप्रीम कोर्टचा तो वकिलाकडे जाऊन त्याची पण माहिती घ्यायची. हे नगरसेवक आहे का नोकर आहे तुमचे? मतदारला 1 महिने बातमी प्रकाशित झाली, त्या बातमीवर तुम्ही एखादं उत्तर दिलं, त्यांना खुलासा वगैरे दिला? नाही मी बोललो होतो त्यांच्यासोबत. कोणाशी? हरणे. बर काय बोलले होते तुम्ही? त्यांनी मला सांगितलं होतं रात्री 1:30 वाजता रात्री जाताना त्यांना कुत्र्यांनी चावलं. नाही हो जास्त पत्रकार छापत नाही बिचारे. पत्र दर महिन्याला एका पत्रकाराला कुत्रा चावते. जर सगळे पत्रकार तुम्हाला चावायला बसले ना, मग नका बोंबलत बसू. अनिल भाऊ त्यांना एक वेळा फक्त रात्री 12च्या नंतर 2 व्हीलरनं शहरात चक्कर त्यांना मारा. तेच तर सांगून आलो. चक्कर मारून या घ्या. अमरावती शहरात सकाळी प्रकाशित होणारे 15 दैनिक आहे. त्या 15 दैनिकामध्ये कमीत कमी 300 लोक काम करतात, जे रात्री पारीमध्ये घरी जातात. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे, आकडेवारी ही आणि त्या सगळे पत्रकार तुम्हाला चावायला बसले तर? स्वास्थ्य अधिकाऱ्याकडनं आलेली आकडेवारी. सभापती आणि महोदय, साहेबांकडनं आलेली माझी आकडेवारी तुम्हाला एक वेगवेगळी विनंती आहे. मॅडम 2 नाही, मिनिटं. नाही, एक तुमच्या मुद्द्याशी ताई संलग्न मुद्दा आहे. तुमच्या ऐका ना. विषयावर ताई नाही, बोलतोय मी. तुम्हाला एक आणि सांगा. हे बोलत असताना कॅमेरा बंद करायला सांगितलं माझ्या साईडला. नाही, नाही, मी एक- सांगितलं माझ्या साईडला कॅमेरा नाही, बंद करा तुमच्याच म्हणून. प्रशांत मुद्द्याला- भाऊ साहेब तुमच्याच मुद्द्याला धरून एक मुद्दा बोलते, जो महत्वाचा तुम्ही मुद्दा ताई, मी उठवला. तेव्हापासून पाहत आहे फक्त सुप्रीम कोर्ट जर सुप्रीम कोर्टाचा कायदाच असेल नाही, यांनी तर आपण दिली. हा नसबंदीचा ठेका का देतो? सुप्रीम कोर्टाचा जर आपण निर्णय याचे 40 लाख रुपये का खर्च करून आलो मग? अनिल भाऊ, एक महत्त्वाचा मुद्दा मांडते मी. लताताई वेगळे बोला, यांच्या होऊ द्या पण आपण बोला. अरे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये हे आहे का की कुत्रे चावले तर चालेल म्हणून?